बोला 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 भैया प्रेम मिलेंगे मतदारसंघाच्या निवडणूक आता अंतिम टप्प्यात येत आहे। यामध्ये ज्या दिवशी मी फॉर्म माझा परत घेतला त्या दिवशी रामकृष्ण बाबा पाटील साहेब, संजू भाऊ असतील, सर्व आमचे जिल्हा परिषद नगरसेवक, सभापती, नगराध्यक्ष या सर्वांच्या साक्षीने आपण त्यावेळेस बोललो होतो का 15 तारखेला आमची पुढील भूमिका स्पष्ट होईल आणि त्यानुसार आज सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यांना विनंती करण्यात आली आणि ही प्रेस कॉन्फरन्स आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आमचा संदेश जावा ही विनंती करण्यासाठी मी आपल्या सर्वांना बोलवलो। आपण सर्व आलात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आभार मानताना शेवटी प्रसार माध्यमातून आपली जो काही निर्णय झालेला आहे, अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांपर्यंत जाऊन त्यांचा विचार विनिमय केल्यानंतर आपल्या या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या सहित अनेक आमचे जे संजू भाऊ जगताप आहेत, या सर्व नेत्यांशी चर्चा केली। मी औपचारिक फक्त 2 नाव सांगितलं। आमच्या सर्वांच्या चर्चा झाल्यानंतर चर्चांती असं ठरवण्यात आलं का एक शिकलेला तरुण, शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्याची जाणीव ठेवणारा, आतापर्यंत अनेक लोक विमानाने दिल्लीला गेले, पहिल्यांदा कोणीतरी औरंगाबाद मधून ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला जाणारा आणि तो आहे हर्षवर्धन जाधव यांना आम्ही सर्वांनी आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। सर्व मतदारांना आम्हाला मानणारे, आम्हाला सोबत घेऊन जाणारे, आमच्या सोबत राहणारे, गेल्या 36 वर्षापासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष काम केले, परंतु काँग्रेसने केलेला अन्याय आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आमच्या लोकांनी जनतेसमोर जाऊन पुढची स्ट्रॅटेजी, पुढची निवडणुकीचं नियोजन कसं करायचं हे सर्व ठरवून हर्षवर्धन जाधव हे एकमेव असे अनेक वर्षानंतर मला वाटतं मोरेश्वर सावे एकदा अपक्ष खासदार म्हणून कोणाच्या पक्षाच्या भरोश्यावर निवडून गेले होते। आता आम्ही सर्व पक्षीय लोकांनी, सर्व जातीच्या लोकांनी, सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन एक निर्णय घेतला की या वेळेस परत एकदा अपक्ष म्हणून आपल्या या जिल्ह्यामध्ये ज्याला हिंदी येते, मराठी येते, इंग्लिश येते आणि जो एक अभ्यासू व्यक्ती आहे, जो पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि शिकलेला आहे आणि सर्व धर्म समभावाला, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणार आहे, त्याला आम्ही आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे। आणि आता उद्यापासून सर्व स्ट्रॅटेजी या मतदारसंघामध्ये आम्हाला मानणारे, आम्हाला जाणणारे, आमच्या सोबत अनेक वर्ष ज्या लोकांनी काम केलं, सर्व मित्र परिवाराला, सर्व दोस्तांना, सर्व विश्वासातल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील का आपण सर्वांनी आपापल्या पर्यायीने खारीचा वाटा का होत नाही तो हर्षवर्धन जाधव यांच्या पाड्यामध्ये टाकावं आणि जेणेकरून एक इतिहास, एक नवीन क्रांती आपल्या या औरंगाबाद लोकसभामध्ये घडवावी हीच आमची सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे। आणि निश्चित मला विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही हर्षवर्धन जाधव साहेबांची सहज जिंकण्याचा संकल्प केलेला आहे, मनामध्ये खूणगाठ बांधलेली आहे आणि याचे परिणाम निश्चित विजयामध्ये 23 तारखेला मतदान होईल आणि ज्या वेळेस मताच्या पेट्या उघडतील त्यावेळेस या जिल्ह्यामध्ये संदेश जाईल का काँग्रेस पक्षाने ज्याला नाकारलं त्याला सर्व काँग्रेसच्या लोकांनी निवडून देण्याचा संकल्प केला आणि निश्चित ते विजयी होणार। साहेब, हर्षवर्धन जाधव म्हणतात माझं मत म्हणजे निवडून आलं तर मोदीला, म्हणजे तुमचा पाठिंबा मोदीला म्हणायचं का? त्यांचं मत ती परिस्थितीनुसार त्यांनी ज्या वेळेस खैरेची मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळची तिथलची परिस्थिती होती, त्या परिस्थितीवर ते बोलले आणि निवडून आल्यानंतर रामकृष्ण बाबा आणि अब्दुल सत्तार हे दोन्ही त्याचे राईट लेफ्ट राहतील, संजू भाऊ जगताप सारखे हजारो कार्यकर्ते त्याचे मालक असतील। एकदा निवडून आल्यानंतर ते मालक राहणार नाही, आम्ही सर्व निवडून आणणारे त्याचे मालक राहणार आणि आम्ही अंतिम निर्णय सर्वांना विश्वासात घेतल्यानंतर ते घेतील याचा खुलासा त्यांनी आमच्या सोबत केला। तुम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार आहे, त्याचा राजीनामा दिला का? आता किती सांगावं, पक्षाचा आमदारकीचा दिला आणि अध्यक्षपदाचाही दिला। आता स्वीकारणं नाही स्वीकारणं हे माझा काम नाही, मी तो 2दा दिला, तुम्ही एकदा सांगू लागले मी 2दा राजीनामा दिला। हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिलाय का?
हर्षवर्धन जाधव यांना आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि उद्यापासून ट्रॅक्टर चालवणार. विषय असा आहे, मुख्यमंत्र्यांची दोनदा भेट घेतली तुम्ही. हो. मुख्यमंत्र्यांनी एकदा तुम्हाला विमान पाठवलं होतं, त्याच्यामुळेच तुम्ही हर्षवर्धन जाधवला पाठिंबा हे देता. तुम्ही मुख्यमंत्र्याला विचारा. आज सिल्लोडला मुख्यमंत्री आलेले आहे. नाही, नाही, हर्षवर्धन पाटील असं तुम्हाला म्हणाले, आहे. परवाच्या औरंगाबाद आल्यानंतर अब्दुल सत्तार गेल्यानं काही फरक पडत नाही म्हणे, पक्षाला काहीच फरक पडत नाही तर म्हणे. मग आता घोडा मैदान समोर येणार आहे, तो फरक पडतो की नाही तेच तर पाहायचं आहे आता. तुमचा मतदारसंघ जालन्यात येतो, काही फरक मी काय म्हणू लागलो, हे जे पुढे नगरसेवक बसलेले, समाज कल्याण सभापती आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, इतकी सन्माननीय टीम पुढे पाहिली का तुम्ही? हे सर्व काँग्रेसचे नगरसेवक आहेत. म्हणजे थोडक्यात दुसऱ्या पक्षाची नाही, हे काँग्रेसचे नगरसेवक आहे. हे मोदीचे समर्थक होणार. म्हणजे सत्तार शेख समर्थक नाही, अपक्षाचे समर्थक होणार. सत्तार शेख थोडक्यात तुम्ही सासरा आणि जावई दोघांना निवडून आणणार. मी काय बोलू लागलो, इथे जी गोष्ट चालू आहे, हर्षवर्धन जाधव अपक्ष उमेदवार आहे, त्याला निवडून आणणार. फिर एक सवाल ये है, आपने कहा कि हर्षवर्धन ने परिस्थिति के अनुसार ऐसे कहा था कि मैं मोदी को समर्थन करूंगा, लेकिन शांतिगिरी महाराज के आश्रम में उन्होंने फिर एक बार दोहराया कि मैं जो है तो मोदी साहब को समर्थन करूंगा. हमारे संगात जो उन्होंने बात की, रामकृष्ण बाबा पाटिल साहब सहित हम थे, हमसे जो बात की मैंने वो बताया. अब बाकी बातें क्या है वो उनकी मन की बात उनसे पूछना चाहिए, दूसरे की मन की बात मैं कैसा बोल सकता. लेकिन हमने उनसे चर्चा किया और चर्चा करने के बाद में उन्होंने ये खुलासा किया. हर्षवर्धन जाधव काय म्हणले मोदीबद्दलचं त्यांचं जे मत आहे ते काय बोलले तर त्याचा काही मला कल्पना नाही. बोलले असं त्यांचं काही विचार माहित नाही त्यांच्याकडे, त्यांचे माहित सासरे बीजेपी मध्ये, त्यांनी कधी बीजेपीचं समर्थन केलं नाही. बाबा 2 दिवसापासून मराठा कार्ड चालू व्हॉट्सअपवर. तुम्ही पळणाऱ्या घोड्यावर पैसा लावला थोडक्यात. म्हणजे हर्षवर्धन निवडून येणार तुम्हाला अपेक्षा आहे? हे आम्ही निवडून आणणार. निवडून आणणार. सेठ एक सवाल ये है एक बार उनका मैं यही है, सबका सवालों का जवाब दे सिवा जाने वाला नहीं. कसं आणणार, किती लीड देणार, काय नेमकं कसं करणार तुमचं? आता लीड शेवटी समजेल तुम्हाला किती. आज तुम्ही पत्रकार किती लीड येणार आहे. बरं, काँग्रेस पक्षाने अनिल पटेलला प्रचार प्रमुख जिल्हा अध्यक्ष करून तुम्हा दोघांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. नेमकं तुम्हाला दोघांना काय म्हणणं त्यावर? उपस्थित आम्हाला पराभूत करायला म्हणजे काँग्रेस पक्षाकडून किती सीट दिली तुम्हाला? कमालच झाली. प्रश्न असे विचारा का जे उमेदवार असेल त्याला पराभूत होतील, आम्ही कसं पराभूत होईल? आम्ही उमेदवार. आमदार साहेब, प्रश्न असा आहे की ज्या वेळेस हर्षवर्धन जाधव यांना ज्या ज्या संघटनेने पाठिंबा दिला, छोटा असेल मोठे असेल, प्रत्येक वेळी हर्षवर्धन जाधव त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिसले. तिथे बाबा तर इथे हर्षवर्धन जाधव दिसत नाही. एक आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या व्यासपीठावर बसलेले खूप कमी लोक आहेत, त्यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे, कारण बहुतेक जणांची सिल्लोडमध्ये मतदान आहे, 2-4 जण असतीलही. आपलं स्वतःच सुद्धा मत तुम्ही ज्याला पाठिंबा देताय त्याला जाणार नाही, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आणि दुसरे हर्षवर्धन जाधवच दिसत नाहीये तिथे, ज्यांना पाठिंबा द्यायचा त्यांना नकोय का तो पाठिंबा? सत्तार हे वैयक्तिक नाही, ते जिल्ह्याचे नेते, आणि मग त्यांचं मत कोणाला जाईल किंवा ते कोणाला मत द्यायला लावतील, त्यांच्यामुळे किती मतं मिळतील हे लोक समजतील ना. ते का वैयक्तिक समजले का तुम्ही त्यांना? ते जिल्ह्याचे नेते. सिल्लोड मतदारसंघात आपण अरे पहिले 1 मिनिट हे उद्या ना हो, असंच बोलायला गडबड. आता मी तुम्हाला उत्तर देतो का शेवटी मी 36 वर्षापासून राजकीय पुढारी आहे आणि राजकीय पुढारी संजू भाऊ सिल्लोडचा नाही आहे. हे कुरेशी नगरसेवक सिल्लोडचे नाही आहे. तुम्हाला कुणीतरी मनामध्ये खूनगाठ वेगळी भरलेली दिसती. हे जे आहे हे औरंगाबादचे, हे जे कन्नडचे सभापती आहेत समाज कल्याणचे, हे गोकुल सिंग दूध संघाचे अध्यक्ष आहेत तैयब पटेल, तो नगरसेवक किराडपुरेचे, हे जे लोक आहे हे पुरे मतदार आहे. हे कन्नडचे उपसभापती आहे, हे पंचायत समिती सदस्य गायकवाड बोला ना, हे कुरेशी उपसभापती आहे पंचायत समिती कन्नड. आणि कन्नड औरंगाबाद मध्ये कोणाला माहित नसेल तर किंवा आपल्याला माहित नसेल तर हे अभ्यास करून घ्या. सत्तार भाई, जब आप कांग्रेस के जिला अध्यक्ष थे उस वक्त आपसे जब प्रेस कॉन्फ्रेंस में सवाल किया गया था कि मुसलमानों के साथ में कांग्रेस ने नाइंसाफी की है,
तो उस वक्त आपने ये जवाब दिया था कि मैं मिसाल हूँ, मेरे साथ बहुत कुछ किया हुआ है, मैं मंत्री रहा हुआ हूँ, मेरे को हर कुछ दिया हुआ है। यही तो बोला ना। नहीं, आपने उस वक्त जो है तो उस वक्त आपने कांग्रेस पार्टी की तरफ से कहा था कि कांग्रेस ने मुसलमानों को बहुत कुछ दिया है, और फिर अब आज आप बोल रहे हैं कि कांग्रेस ने मेरे साथ नाइंसाफी की। मेरे संगात, मैंने क्या बोला कि जब मेरे संगात और तुम्हारे संगात, ये दोनों बातें बोला था, आप भूल गए। और अभी भी बोल रहा, आप सुनो ना मेरी बात, अभी भी बोल रहा ना मैं, बोलिए क्या। लेकिन जब मैंने 15 तारीख को फॉर्म वापिस लिया, जब मैंने उस वक्त मैंने जिला कांग्रेस के अध्यक्ष आप रहते थे, तो आप क्या बोलते थे वहाँ, जो पार्टी के अंदर जब जिम्मेदारी की पद रहता है उसकी जिम्मेदारी वहाँ खत्म हो गई। मैं अगर उसका राजीनामा नहीं देता और बोलता, तो जब मैं वो ये मेरे पास जितने लोगों ने उस टाइम पे 14 लोगों ने उम्मीदवारी मांगे, मैं 14 के 14 लोगों के नाम ऊपर भेज दिया, क्योंकि मैं जब जिला अध्यक्ष था और जिला अध्यक्ष रहने के बाद में पार्टी के संगात रह के पार्टी की बात किया। आज मैं पार्टी से मुक्त हूँ और ये देश में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर में व्यक्ति स्वतंत्र है, और वो व्यक्ति स्वतंत्र के हिसाब से मैं आज बात कर आपने कहा था कि इम्तियाज जलील और आपका बांध का बात नहीं, क्या हुआ जो कहते हर्षवर्धन की तरफ आप? नहीं, मैंने दोनों नाम बोला, फिर आप गलत ही बोलते हो। मैंने उस दिन भी 2 नाम बोला था। आप सुनो मेरी बात, आप पत्रकार जी है, आप पत्रकारों को अगर मैंने वो बात बार बार सिखाना तो मेरे लिए वो बहुत अच्छी बात नहीं होगी, पॉसिबल नहीं होगा। आप मेरे से होशियार है। मैंने दोनों नाम दिया था, मैंने वहाँ नाम दिया था हर्षवर्धन जाधव और इम्तियाज जलील, ये 2 पर्याय हमारे पास है, और उसमें से कौन सा पर्याय चुनना वो हमारा काम है, आपका काम नहीं है। और रहा सवाल, इसके बाद में भी इम्तियाज जलील साहब को कोई वोट देते होंगे तो मैं उनको रोकने वाला नहीं हूँ, या और किसी को देते होंगे तो उसको भी रोकने वाला नहीं हूँ। विचारा ज्या दिवशी तुम्ही अर्ज मागे घेतला त्या दिवशी असं म्हणाले की धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मी अर्ज मागे घेत आहे, मात्र इथं धर्मांध शक्ती व एक जातीय शक्ती मराठा असेल किंवा एखादा महाराज हर्षवर्धनला पाठिंबा देतो, तिथं कुठं आला तुमचा धर्मनिरपेक्षपणा? धर्मनिरपेक्षपणा आणि अपक्षपणा आहे, आणि अपक्षाला काही धर्म आणि जात नसते, आणि तुम्हाला अपक्षाला भी जात आणि धर्म देत असेल तर मग नवीन मार्ग तुम्ही एक ठस्सा मारून द्या का अपक्ष भी जातीवादी असतो? तुम्ही स्वतः म्हटले होते अपक्ष, आणि आता बोलला ना की अपक्ष जातीवादी नसतात। अपक्ष म्हणजे सर्व पक्षाच्या एक पक्ष बनून, एक संघटना बनून, आणि त्याला आम्ही मदत करू लागलो, आणि ती मदत आम्ही जिंकणार। हर्षवर्धन जाधव कसे निवडून, काय कॅल्क्युलेशन? हर्षवर्धन जाधव लोक मशीनवर जातील आणि ट्रॅक्टरचं बटन दाबतील आणि ते विजय प्राप्त करतील, आणि उद्यापासून उद्या किती मताने हे लोकशाहीमध्ये सांगता येत नाही। लोकशाहीमध्ये निवडून येताना लोक मत दिल्यानंतर निवडून येतो। आजच मी सांगून दिला मी का ज्योतिषी आहे का? एक प्रश्न है, नोटा के बारे में एक प्रश्न है, नोटा के बारे में आप ये अभी यहाँ की बात नहीं, इधर की बात पूरी होने दो। वो जानने को आना, रात में जानने में मीटिंग है, जानना लोकसभा। मैं क्या बता रहा हूँ आपको कि जानना लोकसभा की बात है, औरंगाबाद की बात पहले यहाँ कर लो। बोलो। अरे मैं बोला जानने में आ जाओ ना, आपका एक हजार टीवी वाला जानने में मेरी प्रेस कॉन्फ्रेंस है 10 बजे तक रात में। मी स्पेसिफिक आव्हान कोणत्याही जाती धर्माचा नाही। मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो त्या मतदारसंघामध्ये 40,000 मुस्लिम आहे, 2,60,000 हिंदू आहे, आणि हिंदू मतावर मी निवडून येतोय, आणि त्यांच्याबद्दल मी जातीवादी नाही आहे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगून देऊ लागलो, कारण की नमुना 20 वर्षाचा मी आमदार आहे। याच्यापेक्षा तुम्हाला प्रत्येकाला बांची खाल ओढायची असेल तर मग तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर द्यायला मी तयार आहे। टोपी जोपर्यंत रावसाहेब दानवे पडणार नाही तोपर्यंत काढणार नाही। जे संकल्प आहे ते सगळं पुरा आहे। कदाचित ऊपर नहीं का और झामड़ का ऊपर ना उतरा हुआ है, नीचे से पहला नंबर है। सत्तर शेठ कधी चर्चा कोणाची असते? जो फाईट मध्ये तो फाईट मध्येच नाही चर्चा। सत्तर शेठ कधी हर्षवर्धन जाधव निवडून नाही आले तर तुम्हाला फाशी देऊ।
चुकीचं तुम्ही रागाच्या भरीने नाही लोकशाही आहे. तुम्ही ताकद लावून राहिले समजा नाही आलं आपण पत्रकार आहे, तुम्हाला हेच समजत नाही का लोकशाही कशी असते नाही. आणि पत्रकार असा विचारतो नाही आला तुम्ही काय- उद्या भविष्यात तुम्ही ताकद लावून राहिले बोला 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 नेक्स्ट तुम्ही म्हणताय की झामर रेसमध्ये नाहीये. काँग्रेसचा जो पारंपरिक मतदारसंघ मुस्लिम आणि दलित ती मतं काँग्रेसला मिळणार नाही असं वाटतं मला. मी तुम्हाला तेच सांगू लागलो, घोडा मैदान समोर येईल, दूधचा दूध पाणीचा पाणी होईल. काय शक्ती आहे लोकशाहीमध्ये ती तुम्हाला माहित पडल. आणि त्यासाठी मी जे आलेलो आहे हे माझ्यासाठी गर्व आहे का मी आज एक अपक्ष उमेदवाराला, मी अपक्ष होतो, माझा फॉर्म परत घेतला आणि मी आता अपक्षाला मतदान करायला लावणार आणि सर्वांना विनंती करणार, जो दिया उसका भी भला, जो नहीं दिया उसका भी भला. टिकट दे रहे थे फिर भी नहीं दिए बोले. देखो आपको सबके सामने आम खास मैदान में आप थे, आपने देखा मैंने क्या बोला. नांदेड़ में अशोक राव ने क्या बोले, पृथ्वीराज चौहान हैंग हुआ लीडर है. वो हैंग वाले की बातें का उत्तर मैं दूं आपको. एक चौहान के बारे में बोल सकता है अशोक राव चौहान एक अच्छा आदमी है, इसके बारे में क्या बोलूं मैं. ये चौहान का नक्कल का संबंध रहता था, हमारी 2014 में पराभव होता, हमारी सरकार जाती है, इतने बुरे हाल कांग्रेस के होते हैं. ये पृथ्वीराज बाबा जिम्मेदार है उसका. ये तो मैंने पहले बोला, 4 बार बोला, सारे टीवी वालों को बोला, बम्बई में बोला मीटिंग लेके, तो सीएलपी लीडर बना थे जब मैंने उसका विरोध किया. ये ऐसे जिनके पीछे लोग नहीं है वो लोग उसके उसके पीछे मुझे मालूम है. और ये लाभधारक कितने दिन के वो भी हमको मालूम है. जांभळ का काम उसे नाही करायचं. एक बाबाला एक प्रश्न असा आहे की तुम्ही जे हे नेहमी काँग्रेसच्या विरोधात राहिलेले AR अंतोले जेव्हा आले तुम्ही जे असं सांगितलं की ते हे बाहेरचा माणूस जे आपल्या मुकाट्यावर बसणार आहे म्हणजे तुम्हाला ते नको. आता जे झामळला जे हे पक्षाने तिकीट दिला मग ते नको, मग तुम्हाला जे हे तुमचाच माणूस का पाहिजे तरी कोण तुम्हाला. साहेब नको आहे असं कोण म्हणलं. आता लोकांमध्ये चर्चा आहे की तुम्ही जे त्यावेळेस नाही त्यावेळेस नोटा म्हणून चालवलं तुम्ही असं चालू दोघांनी मिळून नोटाचा वापर केला. बाजूला होऊन अंतुली साहेब तिकीट द्यायला लावलं. मी लावलेलं. आणि सिटिंग खासदाराची परवानगी घेतल्याशिवाय तिकीट बदलत जात नाही. लोकसभेचा निर्णय आहे, कांग्रेसचा नियम आहे. अभी आपने कसम का क्या है. मैं बोला ना 5 साल अगर कभी वो नहीं गिरा तो और मुकाम पोस्ट हो जाएगी. और क्या बोलूं, मैं तो मेरा संकल्प पक्का है. मैं अगर टोपी पहन के नहीं आता तुम मेरे को प्रश्न पूछ सकते थे. और उसके बाद और रिजल्ट आएगा और रिजल्ट आने के बाद में मैं और 5 साल वेट एंड वॉच करूंगा. क्या करेंगे. जिस पार्टी के माध्यम से मैंने हराने का संकल्प किया वो पार्टी ही फेल हो गई. सब चाय पानी नाश्ता लेके जाइए. धन्यवाद, आदाब, सलाम, राम राम, जय हिंद.